करण्यात आलेली आणि त्या नियोजनात पक्षातील सगळे कार्यकर्ते हे पूर्णतः त्या ठिकाणी गुंतलेले आहेत। पुढे पाहूयात, मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली आहे। इंडिया लोकांमध्ये द्वेष मत्सर पसरवतोय। 2019 मध्येही त्यांचे असेच मनसुबे होते, मात्र काँग्रेसचे 400 खासदारहून 40 खासदार झाले, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली। आता ती कुठली एक हे आणली आहे आपली इंडियामध्ये ते सगळ्या प्रत्येक शब्द डॉट डॉट आहे, डॉट डॉट आहे ना, डॉट डॉट डॉट। त्यामुळे किती आघाडी केली, किती काय केलं, 14ला पण त्यांनी केलं, 19ला पण केलं, हे सगळे एकत्र येऊन काय राज्याचं देशाला पुढे नेण्याचं काम विचार करतायत का? नाही। तर एक द्वेष मत्सर मोदी साहेबांच्या विरोधामध्ये की मोदी साहेबांना पराभूत करायचं आहे, अशा प्रकारचं जे मनामध्ये त्यांच्या मनसुबे आहेत ते 2019ला पण असेच मनसुबे होते। पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते, उपनेते आणि सचिवांची तातडीची बैठक बोलावली। महायुतीची महत्त्वाची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला पार पडणार आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या देऊ केलेल्या आहेत। त्यासोबतच मतदारसंघातील प्रश्नांवरही चर्चा केली जाईल। महायुतीच्या 31 आणि 1 तारखेच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी उपनेत्यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार आहे। रक्षाबंधनाच्या एक दिवस आधीच मोदी सरकारने देशभरातील गृहिणींना मोठी भेट दिली। मोदी सरकारने घरगुती सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची मोठी कपात जाहीर केली। केंद्रीय मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आणि या निर्णयामुळे महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। तर उज्ज्वला योजनेत येणाऱ्यांना 400 रुपये अनुदान मिळणार आहे। 300 कोटी लोकांकडे गॅस सिलेंडर कनेक्शन आहे, त्याचबरोबर 75 लाख नवीन कनेक्शन दिले जातील। रक्षाबंधनाच्या पवित्र मुहूर्तावर बहिणींकरता त्यांनी राखीची ओवाळणी दिली आहे आणि विशेषतः गॅस सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी करून निश्चितपणे एक प्रकारचा दिलासा दिला आहे।